पोलीस प्रशासनाने केलेल्या अत्याचारामध्ये निर्मला सुरवंशी सोमनाथ सुरवंशी यांची हत्या झालेली आहे। त्या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आपण हा जाहीर मोर्चा सर्व समाज, सर्व सामाजिक संघटना, सर्व पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मोर्चासाठी जे जे आपले बांधव आलेले आहेत कृपया समोर येऊन बसा। प्रचंड ऊन आहे। आग्रहाची विनंती की स्टेजच्या समोर आजूबाजूला कोणी उभं राहू नका। कृपया सर्वांनी स्टेजच्या समोर बसण्याची व्यवस्था केली आहे। त्या आसनावर बसून आज आपल्याला या मोर्चासाठी आलेल्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी संतोष देशमुख आणि चिरंजीव विराज देशमुख यांच्या दुःखात सामील होऊन त्यांना न्याय मिळण्याकरता विनोद भाऊ पाटील अतिशय 5 मिनिटात आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत। निषेध व्यक्त करताना आपलं कोणाचंही बॅलन्स जायला नको। पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही मानवाच्या, कोणत्या जाती धर्माच्या विरोधात हा मोर्चा नाही। ह्या अतिरेक्याला जात धर्म पंथ असू शकत नाही, कारण आपण हाडा माणसांची हृदय असलेली माणसं असे वागू शकत नाही। त्यामुळे सर्वांनी, सर्व पक्षांनी, सामाजिक संघटनेने मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं अशी विनंती करतो। आणि या ठिकाणी शिवव्याख्याते विनोद भाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसद सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हत्ये म्हणजे हत्येमध्ये आहेत ते तिथे आले आणि त्यानंतर त्यांनी त्या वॉचमनच्या कानफटात मारली। कानशिव मारल्यानंतर नक्कीच आपली मंडळी 3 आठवडे झाले स्वर्गीय संतोषराव देशमुख यांची जी हत्या झाली, ती हत्या कशी झाली या अगोदर या ठिकाणी सांगितलेलं आहे। ती हत्या, जी हत्या झाली ती हत्या नाही, ती एवढी अमानुष हत्या आहे की ज्याप्रमाणे संभाजीराजांचा खून केला होता, त्यांचे जसे हाल करून मारले ते त्याप्रमाणे संतोषराव देशमुख यांची हत्या झालेली आहे। आणि त्यांचं अपहरण करून त्यांना वेगळ्या एका ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी त्यांची हत्या झालेली। त्याचा ज्यावेळेस पोस्टमार्टम रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये अगोदर तर सांगितलं की त्यांना अटॅक, त्यांना मारहाणीमुळे अटॅकमुळे तिथं झालं। परंतु ज्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। यानंतर सिंदखेड राजा पंचायत समिती दोनदा जनतेतून निवडून आले आणि एकदा सदस्यामधून निवडून आले। एक अतिशय उत्तम काम त्या भागामध्ये, एक अतिशय चांगली सरपंचाची कारकीर्द त्या गावामध्ये, कुठेही डाग लागणार नाही अशी 12-15 वर्षाची त्यांची कारकीर्द। कोणाच्याही हाकेला हो देणारा माणूस, कोणाच्याही कामी पडणारा माणूस, रात्र असो, दिवस असो, थंडी असो, पाऊस असो, कशाची तमा न बाळगता ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्या लोकांच्या हाकेला ओ देऊन धावणारा हा माणूस आज अचानकपणे त्याची हत्या होते, निघूनपणे त्याला मारल्या जातं, वेगळ्या प्रकारचे त्याच्यावर आरोप होतात। एकही आपल्याकडे कोणी अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी कायदा हातात घ्या असं मी कधी म्हणणार नाही। कायद्यानं आणि नियमानं त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीनं कारवाई प्रशासनाला त्या ठिकाणी करून दाखवण्याची हिंमत आमच्यामध्ये त्या ठिकाणी आहे, जी बीडमध्ये आज मला दिसत नाही। प्रशासन ठप्प झालेलं आहे, प्रशासन हलत नाहीये,
प्रशासनावर दबाव त्या ठिकाणी आहे. मागील अनेक काळापासून अनेक लोकांवर गुन्हे दाखल होत असताना ते गुन्हे दाखल करून घेण्यासाठी त्या ठिकाणी पोलीसवाले त्या ठिकाणी काम करत नाही. किती वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी प्रशासन चालते आणि सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी होरपळून राहिलेला आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि काही वर्षापूर्वी पोपर्टीची घटना घडली होती. पोपर्टीच्या घटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. पूर्ण महाराष्ट्र नाही, देशात त्याचं लोन त्या ठिकाणी गेलं होतं. आणि त्या पोपर्टीच्या घटनेच्या नंतर तो अत्याचार त्या ठिकाणी झाल्यानंतर आपण सगळे पेटून उठलो होतो. त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये हे दोषी असतील, या दोषी सगळ्या जगाला माहित आहे, प्रत्येकाला माहित आहे. या दोषीवर जर कारवाई नजीकच्या काळामध्ये लवकर जर झाली नाही तर निश्चितपणे तुम्ही आम्ही सगळेजण पेटून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक नवीन क्रांती निर्माण करण्याचं काम तुम्हाला सर्वांना इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी करावं लागणार आहे. ही हिंमत तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. आणि म्हणून आज हे भावंड या ठिकाणी आले. आमची त्या ठिकाणी विराज आला, वैभव आली, आमच्या कल्पना त्या ठिकाणी आल्या. मी विराजला आणि वैभवला सांगू इच्छितो, तुम्ही दोघं पोरके नाही आहात. ही महाराष्ट्रातली 13 कोटी जनता तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही स्वतःला पोरके समजू नका. आम्ही सिंदखेडराजा तालुक्यातील, देऊळगाव तालुक्यातील या विधानसभा मतदारसंघामधली सगळ्या जाती धर्माची पंथाची लोक आम्ही तुमच्या पाठीमागे तर आहोत, पण महाराष्ट्र हा तुमच्या पाठीमागे आहे हे तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका. आणि स्वतःला पोरकं त्या ठिकाणी समजू नका. आणि भविष्यामध्ये तुमच्या उत्थानासाठी, तुमच्या जीविकेसाठी, तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या सगळ्या काही भलं होण्यासाठी आज महाराष्ट्र पुढे येऊन राहिलेला आहे. संभाजीराजांनी काल परवा घोषणा केली, अनेक लोकांनी सुद्धा घोषणा केली. आणि मी त्यात एक भर घालू इच्छितो की त्याच्यामधले भर जी काही आर्थिक असेल, सामाजिक असेल, ती भर घालण्याचं काम सुद्धा आमची सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामधली मंडळी ही प्रामुख्याने त्या ठिकाणी करेल, हा विश्वास आणि खात्री सुद्धा आजच्या या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि शेवटी हत्या करायची, मारणं, आपण कोणाचा गळा दाबून मारणं समजतो, कोणाला गोळी घालून मारलेलं आपण पाहिलेलं आहे, कोणाला चाकू खुपसून मारलेलं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. गाडी समोर जाऊ द्या. गाडी समोर आहे तुझी, समोर घ्या, थोडी समोर घ्या. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर सूर्यवंशी अमर रहे. स्वर्गीय संत देशमुख यांना न्याय, संत देशमुख यांना न्याय. आरोपींना फाशीची सजा, आरोपींना फाशीची, आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, देशमुख अमर रहे. सामील व्हा. पोलिसांना विनंती आहे, समोरचं जे ट्रॅफिक आहे याचं नियोजन करा. संतोष देशमुख यांना न्याय, संतोष देशमुख यांना न्याय. माणुसकीला काळीला फासणारी ही घटना, या घटनेचा निषेध या मातृतीर्थ सिंदखेड राजा शहरामध्ये होत आहे. तहसीलच्या पलीकडे पोलिसांना विनंती आहे, तहसीलच्या समोर ट्रॅफिक थांबवा. अरे सरक रे मागे, तुम्ही खाली बसून घ्या ना. अरे मागे संतोष देशमुख यांना न्याय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक व कठोर शिक्षा मिळावी बाबत, तसेच काही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्याबाबत नागरिकांचं निवेदन तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे प्राप्त झालेलं आहे. सर्व नागरिक तसेच मान्य लोकप्रतिनिधी ते उपस्थित आहे.
सदर निवेदन हे कार्यवाहीसाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही तात्काळ पाठवण्याची प्रक्रिया करत आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत. सर आपलं वराडे. मी डॉक्टर प्रवीण कुमार वराडे, निवासी नायब तहसील सिंदखेड राजा. तहसीलदाराचा चार्ज तुमच्याकडे आज का आजच्या दिवसात आजचा दिवस किती वर्ष चाललं असतं चार्ज आहे का चार्ज मला माहित नव्हतं चार्ज झालेली क्रूर हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची सुद्धा कोठडीत झालेली मारहाणीमुळे झालेली हत्या, या दोन गोष्टीची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि ज्या पद्धतीनं या दोघांचे हत्या झाली, विशेषतः मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या झाली, त्या हत्या करणाऱ्या सगळ्या मारेकऱ्यांना ताबडतोबीनं पकडलं पाहिजे. ताबडतोबीनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होऊन कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश सुरू आहे. महाराष्ट्र हा अशांत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा अस्वस्थ सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज सिंदखेडराजा येथे त्याच मागणीला धरून मतदारसंघामधील बहुतेक सगळ्या गावातील जनता या ठिकाणी मोर्चाच्या रूपानं तहसीलदाराकडे या ठिकाणी आली. देशमुख कुटुंबियातील सुद्धा त्यांची मुलगी असेल, मुलगा असेल, बहीण असेल, हे सुद्धा या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित झाले आणि आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की ताबडतोबीनं या प्रकरणाची चौकशी सरकारनं करावी आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर ताबडतोबीनं कारवाई करावी. आरोपी जो आहे वाल्मिक कराड तो अजून फरार आहे, आता पकडला गेला. वाल्मिक कराड हा मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून आज त्याच्याकडे संशयानं पाहिलं जाऊन राहिलेलं आहे. हा तपास सुद्धा आता CIDकडे राज्य शासनानं सोपवलेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की पुढच्या काही येणाऱ्या दिवसामध्ये वाल्मिक कराड असतील किंवा त्याचे जे काही अन्य साथीदार असतील हे पोलीस त्यांना निश्चितपणे पकडतील आणि योग्य मार्गाने त्यांना शासन होईल. आज बीड जिल्हाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे काही वाल्मिक कराड आणि त्यांचे इतर साथीदार आहेत हे आज बीडमध्ये कोणाच्या जवळचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणे हे स्वाभाविक आहे आणि आज त्या पद्धतीनंच बीड जिल्ह्यातील जनता असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जनता असतील त्याच पद्धतीने ती मागणी करून राहिली. आपली मागणी की धनंजय मुंडे महाराज मी जाहीरपणे सांगितलं, मी या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की धनंजय मुंडे यांनी सुद्धा आता या सगळे जे वाल्मिक कराड किंवा त्याचे जे इतर साथीदार आहेत हे त्यांचे जवळचे साथीदार म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात जातं आणि म्हणून जोपर्यंत या गोष्टीची त्या ठिकाणी पूर्ण तपास पूर्ण होत नाही, दूध का दूध पाणी का पाणी होत नाही, तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये. सरपंच आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना न्याय देत असताना जे कोणी दोषी आरोपी असतील त्यांना कठोरात्मक अशी शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे असं सर्व पक्षीय मोर्चा आज या ठिकाणी निघाला आणि सर्वांची मागणी तीच आहे की ज्या क्रूर पद्धतीनं जसं संभाजीराजे महाराजांची हत्या झाली त्या हत्येसारखीच ही हत्या आहे असं सगळ्यांचा समज त्या ठिकाणी एवढी क्रूर हत्या झाली आणि या क्रूर कृत्याचा निषेध म्हणून आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा निषेध म्हणून आज हा निषेध मोर्चा या ठिकाणी निघाला आणि आम्ही त्या ठिकाणी या लोकांवरती कठोर जे कोणी दोषी असतील शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी चौकशी करत आहे, CIDच्या मार्फत करत आहे, इतर यंत्रणेच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी करत आहे. चौकशी अंती जे काय कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कठोरात्मक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे. मास्टर माइंड धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आता चौकशी अंती हे सगळं बाहेर येणारच आहे आणि निश्चितपणे लोकांमध्ये समज आहे की याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड त्या ठिकाणी आणि त्याच्या पाठीमागे कोण जे असतील त्याचाही शासन त्या ठिकाणी शोध घेणारच आहे. जे काय दोषी असतील त्यांच्यावर शासन कारवाई निश्चितपणे केल्याशिवाय राजीनामा मागितला जातो. आता सर्वच मागणी करून राहिले की ही चौकशी होईपर्यंत त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि खरोखर त्या ठिकाणी जर त्यांचा त्या ठिकाणी दोष असेल ते जर दोषी आढळत असेल तर त्यांचा राजीनामा द्यावा.
काय